कृष्ण हरि ओम राम कृष्ण हरि श्री ज्ञानदेव वंदन। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. स्मरण तयाचे होता साचे चित्ती हर्ष नमावे, म्हणून वाटते पुन्हा पुन्हा ते पावन चरण नमावे. अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून, जणी टाकावी तयावरून या काया कुरवंडून. आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप, सहज साधनी नित्य रंगुनी व्हावे मग तद्रूप. ज्ञानेशाला नमिता झाला मी सद्गुरुला तोष, वरद हस्तमस्तकी ठेवूनी देई मज आदेश. श्री ज्ञानेश्वरी गौरव. श्री ज्ञानेश्वरी अमृतगंगा, बहुत सुकृते लाभली जगा. पावन करी अंतरंगा, अंग प्रत्यंगा जीवाचिया. भक्तिभावे करिता स्नान, निर्मल होय अंतःकरण. जीवासी परम समाधान, साक्षात दर्शन श्री शिवाचे. जीवा शिवाची होता भेटी, मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी. प्रकटे सोहम भाव प्रतीती, उरे शेवटी ज्ञप्ती मात्र. स्वामी स्वरूपानंद वंदन. नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा. आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा. चित्ती स्मरता वाचे वदता स्वामी स्वरूपानंद. आनंदाच्या उसळती लाटा होई परमानंद. परमदयाळा परमकृपाळा परमशांत स्नेहाळा. प्रियंवद कुळी अवतरे पावसी कैवल्याचा पुतळा. अहंकार सांडुनी धरावे पावन श्री गुरुचरण. श्री गुरुवरुनी टाकावी की काया कुरवंडून. नयन मनोहर स्वरूप सुंदर वारंवार पहावे. श्री गुरुनामी नित्य अंतरी निशिदिनी रंगुनी जावे. जसे अलंकापूर तसे ते पावस भूवैकुंठ. सोहम भावनांद तो तिथे स्वरूप शांती दूत. स्वरूपानंदा नमिता झाला प्रसन्न नारायण. प्रसन्न होता प्रसन्न चित्ता प्रसन्नता संपूर्ण. नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा. आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा. ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानस निवासाय श्रीरामचन्द्राय नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम्. पूर्णब्रह्मपरानन्द मीशमालन्दिवल्लभम्. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. सर्व स्वामी भक्तांना सप्रेम हरिस्मरण. अधिक मासानिमित्त आरंभित केलेल्या श्रीमद अभंग ज्ञानेश्वरीच्या अभ्यास पारायणाच्या तृतीय सत्रामध्ये आपला प्रवेश होतोय. आणि ज्ञानेश्वरीच्या
द्वितीय अध्यायाच्या चिंतनाला आजपासून आपण प्रारंभ करणार आहोत. कालपर्यंत 2 दिवसामध्ये आपण ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय पाहिला, ज्याचं नाव आहे अर्जुन विषाद योग. योग शब्दाचे शास्त्रकारांनी अनेक अर्थ केलेले आहेत. एक प्रमुख अर्थ असा आहे, योग संयोग इत्युक्तो जीवात्म परमात्मनोः. जीवात्मा आणि परमात्मा यांची जोड ज्याच्या माध्यमातून होते त्याला योग असं म्हटलं गेलेलं आहे. आणि या योग व्याख्येनुसार भगवद्गीतेने 18 प्रकाराने या जीवाला भगवंताशी जोडण्याचं कार्य, महत्वाचं कार्य केलेलं आहे. योगशास्त्रानुसार योगश्चित्तवृत्ती निरोध हा एवढाच योग शब्दाचा अर्थ आहे. परंतु गीतेचं वैशिष्ट्य असं आहे की विषादाला, उद्वेगाला देखील गीता भगवंताशी जोडून देते. त्याच्या माध्यमातून परमात्म्याचीच प्राप्ती होते, सन्निधी होते. म्हणून विषादाला देखील गीता योग सांगते. ही जगातील एक आश्चर्यच आहे. असो, प्रथम अध्यायाचा आरंभ हा धृतराष्ट्राच्या प्रश्नातनं झालेला आहे. आणि धृतराष्ट्र हा आंधळा सांगितलेला आहे. आंधळा अर्थात चर्मचक्षुने अंध आहे यात नवल नाही, परंतु तो ज्ञान दृष्टीने देखील अंध आहे, हे महत्वाचं आहे. ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य काय आहे तर ज्ञानेश्वरी ही व्यक्तीवर प्रकाश टाकत नाही. गीता, उदाहरणार्थ गीता धृतराष्ट्र, दुर्योधन इत्यादी व्यक्ती सांगते. परंतु ज्ञानोबा व्यक्ती नाही तर त्या व्यक्तीची प्रवृत्ती सांगतात. धृतराष्ट्राची प्रवृत्ती सांगतात, दुर्योधनाची प्रवृत्ती सांगतात. किंबहुना आपल्यामध्ये लपलेला जो धृतराष्ट्र आहे, ज्ञानोबा त्याला बाहेर काढतात. म्हणून ज्ञानोबा यांचं असं म्हणणं आहे, या धृतराष्ट्राला गीतेमध्ये, महाभारतामध्ये शोधू नका, त्याला आपल्यामध्ये शोधा. धृतराष्ट्राची वृत्ती या जगामध्ये कोण बाळगत नाही हो. धृतराष्ट्र म्हणजे नेमका कोण तर याचा एक सरळ अर्थ आहे, धृतम राष्ट्रम येन असो धृतराष्ट्र. ज्याने दुसऱ्याचं घेतलेला आहे आणि तो ते दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतो, तो देखील धृतराष्ट्र आहे. परंतु यापेक्षाही उत्तम व्याख्या ज्ञानोबा धृतराष्ट्राची केलेली आहे. पुत्र स्नेहे मोहितू. जो पुत्र स्नेहाने, पुत्र प्रेमाने मोहित झालेला आहे, मुलाच्या प्रेमामध्ये आंधळा झालेला आहे, तो धृतराष्ट्र आहे. थोडासा आपण विचार करा, आपणही स्नेहे मोहितू आहेत की नाही. कदाचित आपलं आलंबन वेगळं असेल. एखादा वित्त स्नेहे मोहितू असेल, एखादा देहस्नेहे मोहितू असेल, एखादा गेहस्नेही मोहितू असेल, एखादा जायास्नेही मोहितू असेल. परंतु आपण देखील सर्व मोहित आहोत, हे महत्वाचं आहे. मोह प्रत्येकालाच आहे. आता थोडासा गीतेतला विचार करा. गीतेमध्ये हा मोह धृतराष्ट्रालाही आहे आणि अर्जुनालाही आहे. कारण की 18व्या अध्यायामध्ये पुढे अर्जुन स्वतः ग्वाही देतो, नष्टो मोहः स्मृतिलब्धा त्वत्प्रसादान् मयाच्युत. हे भगवंता, तुझ्या कृपेने माझ्या ठिकाणी असलेला जो मोह आहे हा परिसमाप्त झाला. म्हणजे धृतराष्ट्र आणि अर्जुन दोघांच्याही ठिकाणी मोह आहे. पण थोडासा प्रश्न असा आहे, धृतराष्ट्र आणि अर्जुन या दोघांपैकी कुणाचा मोह नष्ट व्हावा
अशी भगवंताची इच्छा आहे, किंवा भगवान कुणाचा मोह नष्ट करण्याकरता प्रयत्न करतात, धृतराष्ट्राचा की अर्जुनाचा? तर आम्हाला उत्तर देता येईल, अर्जुनाचा मोह नष्ट व्हावा याकरता म्हणून भगवंताचे प्रयत्न आहे. मग धृतराष्ट्राचा मोह निवृत्त करण्याकरता भगवंताचा प्रयत्न का नाही, हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे. त्याचं उत्तर आम्हाला देता येईल, ज्या ठिकाणी एक असून दोन वाटतं त्यावेळेला त्याचा मोह कदाचित राहिला तरी सुद्धा एक वेळेला चालू शकेल, परंतु ज्या ठिकाणी दोन असून एक वाटतं त्याचा मोह मात्र निवृत्तीला कारण ठरत असतो. आता थोडासा विचार करा, अर्जुनाचा मोह कुठे आहे? अर्जुनाचा मोह दोन असून एक वाटणे या ठिकाणी आहे. ते व मी वेगळे झालेलो असताना हे तो म्हणतो नाही नाही, हे जे धार्तराष्ट्र म्हणजे धृतराष्ट्राच्या संबंधी जे आहेत ते सगळे माझेच आहेत. म्हणजे दोनाला एक बघणारा जो आहे तो अर्जुन आहे, आणि म्हणून त्याचा मोह हा निवृत्त करण्याच्या योग्यतेचा असतो. ज्या वेळेला एकाला दोन पाहतो त्यावेळेला तो तेवढा काही निवृत्त केलाच पाहिजे असं नाहीये. धृतराष्ट्राचा जर आपण विचार केला तर वास्तविक पाहता सगळे कौरवच, कारण की कुरु राजाच्या वंशामध्ये हे निर्माण झालेले असल्यामुळे कुरोहो अपत्यम पुमान कौरवहा, जे कुरुचे अपत्य आहे ते सगळे कौरवच आहेत. पण असं असताना हे धृतराष्ट्र मात्र मामकाहा पांडवाश्चैव असं म्हणतोय. मामकाहा म्हणजे माझे आणि पांडवाहा म्हणजे पंडूचे, अर्थात सर्व पहिले एकच होते. मग कौरव आणि पांडव झाले केव्हा? ज्या वेळेला धृतराष्ट्र या पाचांना पांडवाहा म्हणजे पांडूचे म्हणतो त्या वेळेला मात्र ते वेगळे झालेले आहेत. एक असूनही दोन पाहणाराला जो आहे तो धृतराष्ट्र आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वरी आम्हाला हे शिकवते की जे दोन आहे त्याला एक पाहू नका. ही जी धृतराष्ट्र व अर्जुनाची वृत्ती आहे आता प्रथम अध्यायामध्ये अर्जुनाची भूमिका आपण थोडीशी पाहिली आहे. अर्जुन भगवंताशी बोलतोय, देवा मी युद्ध करणार नाही, या आततायी असलेल्या कौरवांनी मला कदाचित मारलं तरी चालेल, परंतु मी मात्र युद्ध करणार नाही. आणि असं म्हणून अर्जुन रथाच्या खाली उतरून रडत बसलेला आहे. धृतराष्ट्र संजयाच्या माध्यमातून हे जाणून घेतोय. द्वितीय अध्यायाचा आरंभ हा संजयाच्या मुखातनं केलेला आहे. संजय उवाचो. संजय कोण आहे? तर संजय शब्दाची व्याख्या अशी केलेली आहे, सम्यक जयते संसारम इति संजय. हा जो ज्ञानाच्या माध्यमाने संसाराला जिंकतो त्याचं नाव संजय आहे. आणि म्हणूनच संजयाच्या प्रश्न आरंभ झालेला अध्याय हा सांख्ययोग म्हणवला गेलेला आहे. तो संजय धृतराष्ट्राला सांगतोय, तथा कृपया विष्टम अश्रुपूर्णाकुले क्षणम विषीदंतमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः, की याप्रमाणे त्याचे डोळे अश्रूंनी भरल्यामुळे व्याकुळ झालेले आहेत, अशा त्या करुणेने व्यापलेल्या आणि विषाद करीत असलेल्या अर्जुनाला मधुसूदन म्हणजे भगवान श्रीकृष्ण पुढे बोलते झाले. म्हणजे भगवान श्रीकृष्णांना मधुसूदन नाव दिलेलं आहे. मधु आणि कैटभ नावाचे दोन राक्षस होऊन गेले, त्यांचा उद्धार त्यांचा वध भगवंताने केल्यामुळे भगवंताला कैटभारी आणि मधुसूदन असं म्हटलं गेलेलं आहे. मग संजयो म्हणे राया ते ऐकेतो पार्थु तेथे शोकाकुल रुदनाते करीतू असे. कारण की समरांगणावरती सर्व स्वजनांचा समुदाय पाहून त्याच्या चित्तामध्ये एक विलक्षण प्रेम निर्माण झालं आणि त्यामुळे त्याचं चित्त द्रवलं होतं. कशा प्रमाणे द्रवलं होतं तर त्याच्याकरता
उदाहरण दिलेलं आहे. ज्याप्रमाणे पाण्याने मीठ विरघळावे किंवा वाऱ्याने मेघ हलावेत, त्याप्रमाणे त्याचे चित्त हे धैर्याने कठीण पण करुणेने मऊ झालेले होते. किंबहुना तो अर्जुन करुणेने व्यापला आणि त्यामुळे अति कोमजलेला दिसत होता. कसा? ज्याप्रमाणे राजहंस कर्दमी ऋतावा मग तो दिसावा म्लानमुख. स्वामी म्हणतात की एखादा राजहंस चिखलामध्ये रुतल्यानंतर तो तसा म्लानमुख दिसतो, तद्वत त्याप्रमाणे हा अर्जुन म्लानमुख झालेला आहे. आणि याप्रमाणे तो अर्जुन अज्ञानाने अतिपीडित अतिभ्रांत झालेला पाहून शारंगधर असलेले भगवान त्याच्याशी बोलतायत. श्री भगवान उवाचो. इथनं पुढे भगवंताच्या निरूपणाला बोलण्याला प्रारंभ होतो. एक फार गंमत आहे. वस्तुतः भगवान द्वितीय अध्यायापासून बोलायला सुरुवात करतायत आणि आपण प्रथम अध्याय जर पाहिला तर प्रथम अध्यायाच्या शेवटी असं म्हटलंय, इति श्रीमद भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्री कृष्णार्जुन संवादे. प्रथमाध्यायामध्ये देखील भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद आहे असं म्हटलेलं आहे. हे वर्णन कसं केलं हा मोठा प्रश्न आहे. असू दे, त्याचा विचार आता नाही. भगवान आता इथनं पुढे बोलतात. कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम अनार्यजुष्टम स्वर्ग्य मकीर्ती कर मर्जुन. हे अर्जुना, अशा विकट परिस्थितीत तुला हे पाप कुठून प्राप्त झालं रे? अरे श्रेष्ठ लोक ज्याचा अंगीकार करत नाहीत, स्वर्ग ज्या योगाने मिळत नाही आणि जे अपकीर्तीला कारण आहे, असं पाप तुला कुठून आठवलं? यावरती व्याख्यान करत असताना फार सुंदर म्हणे, पार्था आधी करी तू विचार, येथे हा आचार योग्य काय? अर्जुना, तू पहिले असा विचार कर की या युद्धभूमीवरती शस्त्र टाकणं, रथाच्या खाली उडी मारणं, रडणं हे सर्व उचित आहे का? अरे तू कोण आहेस आणि या वेळेला काय करीत आहेस याचा तरी थोडासा विचार कर. अर्जुना, सांग तुला काय झालं? तुझ्यामध्ये नेमका आता कोणता कमीपणा आला की ज्यामुळे कर्तव्य करीत असताना तू थांबलास? अरे या प्रसंगामध्ये एवढा खेद करण्याचं कारण तरी काय आहे? तू स्वतःच्या कर्तव्य कर्मापासून च्युत होत आहेस. आणि लक्षात ठेव, जो आपल्या कर्तव्य कर्मापासून च्युत होतो तो मनुष्य म्हणण्याच्या पात्रतेचा राहत नाही. एक सुंदर भावगीत आहे, माना मानव वा परमेश्वर मी स्वामी पतितांचा. यामध्ये असं चिंतन दिलंय पुढे, कर्तव्याला चुकता माणूस माणूसना उरतो, हला हला ते प्राशुन शंकर देवेश्वर ठरतो. कर्तव्याला जर चुकला तर तो मनुष्य म्हणण्याचे देखील पात्रतेचा राहत नाही. आणि अर्जुना, तुझा जर आपण विचार केला तर तू असा आहेस की विचारी आहेस, शूर आहेस. तू अनुचिता चित्तने दिशी धीर कही निसंडिशी. तू कधीही कोणत्याही विकट प्रसंगामध्ये आपलं धैर्य सोडत नाही. काही जण असे असतात, गप्पा खूप मारतात, परंतु विकट प्रसंगामध्ये त्यांचं धैर्य टिकत नाही. विकट प्रसंगात धैर्य टिकत नाही यात नवल नाही. प्रसंग जवळ आला तरी सुद्धा ते त्या ठिकाणी टिकत नाहीत. एक गंमत म्हणून सांगतो, इथे अर्जुनाला तू शूर आहे असं म्हटलेलं आहे. पुढच्या ओळीमध्ये तू शूरवृत्तीचा ठाव असं म्हटलेलं आहे की शौर्याचं स्थान अर्जुन आहे. आता कोण शूर? तर बोलण्यामध्ये सगळे शूर असतात, पण प्रत्यक्षामध्ये कृती करण्यामध्ये शूर असणारे मात्र फार विरळे असतात. एक गंमत सांगतो. एक व्यक्ती आपल्या पत्नी समोर स्वशौर्याच्या खूप पुशारका मारत होता. त्यावेळेस त्या पत्नीने सांगितलं, अहो माझ्या समोर शौर्याच्या एवढ्या गप्पा तुम्ही मारत आहात, पण गप्पा मारण्यापेक्षा थोडस काही शौर्य तुमचं दाखवा, पराक्रम दाखवा. याला राग आला आणि हा बाहेर गेला आणि एक 100 हात त्याने तोडून
त्याची मुळी बांधून त्या पत्नीसमोर आणून टाकले. हे बघ माझं शौर्य. पत्नीने ते 100 हात पाहिले आणि म्हणाले, खरोखर तुम्ही शूर आहात. पण तिने एक प्रश्न केला, अहो एवढे 100 हात तोडून आणण्यापेक्षा एखादं मस्तक तोडून आणलं असतं तर. मग त्याने सांगितलं, अगं आणायला काही हरकत नव्हतं, परंतु ते मस्तक पहिलेच अगोदर कोणीतरी तोडलेले होते, त्यांचे हात मी घेऊन आलेलो आहे. मला विचारायचं आहे, असा जर व्यक्ती असेल तर त्याला शूर आम्ही म्हणायचं का? अर्जुन अशातला शूर नव्हता. विराट राजाचा पुत्र उत्तर जो आहे तो फक्त गप्पा मारण्यामध्ये शूर होता. पण अर्जुन मात्र तसा नाही. तू शूरवृत्तीचा ठावो, शौर्याचं स्थान आहे. कोणत्याही विकट प्रसंगामध्ये धैर्य न सोडणारा आहेस आणि अयोग्य गोष्टीकडे कधीही तुझं अंतःकरण जात नाही. असं असतानाही एवढंच काय, तुझं नाव उच्चारताच अपयशाने 10ही दिशा ओलांडाव्यात, 10 दिशांच्या पलीकडे जावं, असा तुझ्या बलाढ्यपणाचा डंका त्रैलोक्यामध्ये वाचतो, किंवा तुझ्या बलाढ्यपणाची प्रतिष्ठा त्रैलोक्यामध्ये प्रसिद्ध आहे. बरं अर्जुना, एवढंच नाही, तुवा संग्रामी हरू जिंकिला, निवात कवचांचा ठावो फेडिला, पवाडा तुवा केला गंधर्वासी. इथे अर्जुनाचं वर्णन स्वतः भगवान श्रीकृष्ण करतायत. अर्जुना, तू सामान्य नाहीयेस. कसा आहेस? तुवा संग्रामी हरू जिंकिला. या करता एक कथा आहे. वनवास कालामध्ये पांडवांनी विचार केला, वनवास पूर्ण झाल्यानंतर आपल्याला कौरवांशी युद्ध करावं लागणार आहे आणि युद्धामध्ये जर विजयश्री प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर आपल्याला तपस्येची, दिव्य शस्त्रास्त्रांची आवश्यकता आहे. आणि ते दिव्य शस्त्रास्त्र प्राप्त होण्याकरता आपल्याला काहीतरी तपश्चर्या केली पाहिजे. आणि म्हणून अर्जुन दिव्यास्त्र प्राप्त करून घेण्याकरता हिमालयामध्ये तपश्चर्या करता आलेला आहे. भगवान शंकरांची तपश्चर्या करतोय. त्यावेळेला भगवान शंकर प्रसन्न तर झाले, पण या अर्जुनाची परीक्षा घ्यावी याकरता म्हणून त्यांनी आपल्या गणातील एकाला वराह रूप धारण करायला लावलं आणि स्वतः आपण किरात म्हणजे भिल्ल वेश धारण केला आणि त्या वराहाच्या शिकारी मागे लागले. त्या वराहाने मुद्दाम होऊन अर्जुनाला मुसंड मारले आणि त्याला देखील शिकार करण्याकरता उद्युक्त केले. आता ज्या वेळेला त्या वराहाच्या पाठीमागे एका बाजूने अर्जुन आहे, दुसऱ्या बाजूने भगवान सर धावतात. अर्जुनानेही बाण मारला आणि त्या किरातांनीही बाण मारला. जवळ येऊन ज्या वेळेला पाहतात त्यावेळेला तो वराह रूप झालेला जो गण आहे तो त्या ठिकाणी मृत झालेला दिसला. परंतु हा वराह कुणाच्या बाणाने मेला याविषयी वाद निर्माण झाला. अर्जुन म्हणाला माझ्या बाणाने, तो किरात म्हणायला लागला नाही नाही, माझ्या बाणाने हा वराह मेलेला, त्यामुळे या वराहाच्या शरीरावरती माझा अधिकार आहे. या वेळेला या दोघांमध्ये भांडण झालं, जुंपलं आणि प्रकरण हातघाईवर आलं. या लढाईमध्ये युद्ध चालू झालं. तर या लढाईमध्ये अर्जुनाने असा काही पराक्रम गाजवला की भगवान शंकर देखील त्याच्या पराक्रमाने प्रसन्न झाले. कालिदासांनी तर याकरता एक मोठं काव्यच लिहिलंय, त्याचं नाव आहे किरातार्जुनीय. तुवा संग्रामी हरू जिंकिला. हरू जिंकिला शब्दाचा अर्थ भगवान शंकरांना पराभूत केलं असा नाहीये, पण अर्जुनाच्या अद्भुत शौर्याने, पराक्रमाने भगवान शंकर सुद्धा प्रसन्न झाले. असा तुझा अधिकार आहे. बरं एवढंच नव्हे, भगवान सांगतात निवात कवचांचा ठावो फेडिला. तू निवात कवच नावाचे जे राक्षस आहेत त्यांचं ठिकाण नष्ट केलं. या संबंधामध्ये चिंतन असं आहे, हिरण्यकश्यपूला एकंदरीत 4 पुत्र होते, ल्हाद, अनुल्हाद, संल्हाद आणि प्रल्हाद. पैकी जो संल्हाद आहे याला निवात आणि कवच असे 2 महापराक्रमी मुलं होते आणि हे समुद्र तीरी राहत असून इंद्राला सुद्धा अजिंक्य झाले होते.
तेव्हा इंद्राने यांना मारण्याकरता या अर्जुनाची मदत मागितली आणि त्याला सर्व युद्ध साहित्य पुरवलं. हे राक्षस मायावी होते तरी अर्जुनाने मोठ्या हुशारीने त्यांना ठार केले आणि इंद्राकडून वाहवा मिळवली. अरे इंद्रालाही जे करणं शक्य नव्हतं ते तू करून दाखवलेलं आहेस, असा शूर तू आहेस. अजून पवाडा तुवा केला गंधर्वासी, म्हणजे गंधर्वांचाही पराभव केला. या संबंधामध्ये देखील कथा आहे. अर्जुनाने अनेक गंधर्वांचा पराभव आपल्या जीवनामध्ये केलेला आहे. एकदा अंगारपर्ण नावाचा गंधर्व आपल्या स्त्रियांसह रात्री समयी विलास करत असताना त्या बाजूने पांडव द्रौपदी स्वयंवरासाठी गुप्तपणे चाललेले होते. तेव्हा अंगारपर्णाने रात्री कुठे चाललात असं म्हणून त्यांना दटावलं आणि अडवून धरलं. त्यावेळेस पांडवांनी त्या गंधर्वाची समजूत काढण्याचा प्रयत्नही केला, पण तो त्या गंधर्वाला पटला नाही. तेव्हा अर्जुनाने त्याला युद्धास पाचारण केलं आणि त्यामध्ये त्या युद्धामध्ये त्या अंगारपर्णाचा पराभव केला. तेव्हा त्या गंधर्वाने अर्जुनाला सूक्ष्म पदार्थ दर्शक चाक्षुषी विद्या देऊन त्याच्याशी स्नेह केल्याचं वर्णन आहे. बरं, एकच वेळेला नाही, उत्तर दिशा जिंकण्याच्या मोहिमेमध्ये अर्जुनाने गंधर्वांनी रक्षित असा देश जिंकल्याचं वर्णनही महाभारतीय सभा पर्वामध्ये आहे. पुढे चित्रसेन गंधर्वापासून अर्जुनाने गीत नृत्य कला संपादन केल्या आणि त्या विराट गृहीत असताना त्याच्या उपयोगी पडल्या, हेही चिंतन आपल्याला पाहायला मिळतं. अनेक ठिकाणी या गंधर्वांचा अर्जुनाने पराभव केलेला आहे. म्हणजे बघा, युद्धामध्ये शंकरांना ज्यांनी प्रसन्न केलं, निवात कवचांना ज्यांनी ठार मारलं आणि गंधर्वांचाही ज्यांनी पराभव केला, अर्जुना असा तू आहेस. किंबहुना तुझ्या या सर्व गोष्टी जर पाहिल्या तर तुझ्या पराक्रमाच्या मानाने त्रैलोक्यही लहान दिसतं असा तुझा पराक्रम आहे रे. आणि तोच अर्जुन तू आज या ठिकाणी वीरवृत्तीचा त्याग करून खाली तोंड करून रडत आहेस. अर्जुना, तू मोठा विचारी आहेस ना, मग तुला कारुण्याने हेन करावं रे. हे योग्य झालं काय? अरे तूच सांग, कधी असं झालंय का की अंधाराने सूर्याला गिळलं आहे किंवा वारा हा मेघांना घाबरतो किंवा अमृतालाच मरण प्राप्त झालंय? अर्जुना, कधी असं पाहिलं की इंधनानेच अग्नीला गिळून टाकलंय? आपल्याकडे अग्नीला एक नाव आहे, हुताशन. हुताशन शब्दाचा अर्थ असा आहे की त्या अग्नीमध्ये आपण जे जे टाकू, जे जे समर्पित करू, ते ते सर्व तो भक्षण करणारा आहे. होतम सर्वम अश्नाती इति हुताशनः, अशी हुताशन शब्दाची व्याख्या दिलेली आहे. कधी असं झालंय का की अग्नीमध्ये लाकडं टाकले आणि लाकडांनी अग्नीच खाऊन टाकला? नाही होत. कधी असं झालंय की मिठाने पाणी विरघळलंय? नाही बाबा. पाण्यामध्ये मीठ विरघळतंय ही गोष्ट मान्य आहे. किंवा कधी असं झालं की संसर्गाने काळकूटच मेलय? एखाद्याने विषप्राशन केलं तर विषप्राशन करणारा परिसमाप्त होतो, मरतो, ही गोष्ट मान्य आहे. पण कधी असं झालंय काय की विषप्राशन केलं आणि विषच मेलय? नाही होत. किंवा कधी असं झालंय सांगपा महाफणे दरदुरे गिळले गिळजे काही? एखाद्या बेडकाने मोठा नाग गिळून टाकला? नाही. अर्जुना, सिंहासी झोंबे कोल्हा ऐसा अपाडू आथिके झाला? एखादा कोल्हा सिंहाशी झुंज घेतो असं अशक्य कधी शक्य झालं आहे काय? म्हणजे अशा अनेक गोष्टी, अनेक उदाहरण भगवंतांनी अर्जुनाला प्रश्नात्मक स्वरूपामध्ये विचारलेत की जगामध्ये आजपर्यंत असं कधी झालं आहे काय? कधी झालं नाही, परंतु परितोत्वा साच केला आजी येथ. परंतु ते सर्व मात्र खरेच शक्य आहे असं तू या ठिकाणी करून दाखवलं. म्हणून अर्जुना, झणे चित्त देसी या हिना वेगी धीर करून या मना सावधू होई. अजूनही वेळ गेलेली नाहीये. या हीन गोष्टीकडे चित्त देऊ नकोस. मनाला लवकर विचाराने धीट करून तू सावध हो.
सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्य बाण, संग्रामी हे कवल कारुण्य तुझे, मूर्खपणा सोडून दे, उठ धनुष्य बाण घे. अरे युद्धाच्या प्रसंगामध्ये तुझं हे कारुण्य उपयोगाचं नाहीये. अरे तू तर जाणता आहेस ना, मग विचार का करीत नाहीस? युद्धाच्या वेळी शत्रूच्या विषयी कारुण्य योग्य आहे काय? जरा विचार कर, तूच सांग. हे कारुण्य तुझ्या असलेल्या कीर्तीचा नाश करणार आहे आणि परलोकाला दुरावणारा आहे, असं भगवंताने अर्जुनाला सांगितलेलं आहे. किंबहुना पुढे म्हणतात, क्लैब्यमास्मगम पार्थ नैतत्वयी उपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप. हे अर्जुना, तू नपुंसकातील दुबळेपणाला प्राप्त होऊ नकोस, कारण तुझ्या ठिकाणी ते योग्य नाहीये. हे शत्रू पीडका, शुद्ध असा हृदयाचा दुबळेपणा टाकून उठ. म्हणजे गंमत आहे. तरी नको शोक पुराधरी धीर, पार्थासी श्रीधर ऐसे, आप्तांसाठी खेद करावा रणात, नव्हे हे उचित तुझं लागे. अर्जुना, तू पूर्ण धैर्य धारण कर, शोक करू नकोस, आणि भीष्मादिकांविषयीची जी शोच्यता म्हणजे शोक विषयता तिचाही त्याग कर. याचा सारांश असा की तू शोकाचा आश्रय होऊ नकोस आणि भीष्मादिकांना शोकाचा विषय करू नकोस. तुला हा शोक योग्य नाहीये. यामुळे तू जोडलेले पुष्कळ पुण्य, कीर्ती आणि मान सर्वांचा नाश होईल. म्हणून अर्जुना, अजूनही तू आपल्या हिताचा विचार कर जरा. या युद्धाच्या प्रसंगी तुझा हा कृपाळूपणा काहीच उपयोगाचा नाही. अरे हे आताच तुझे सोयरे झाले आहेत काय? भगवान अर्जुनाला प्रश्न विचारतायत. तू या समरांगणावर येण्यापूर्वी हे आपले सोयरे आहेत हे जाणत नव्हता काय? या बंधुजनांना ओळखत नव्हता काय? ओळखत होताच तर मग आताच हा व्यर्थ प्रेमाचा अतिरेक का करतोयस? ज्या वेळेला युद्ध निश्चित झालं त्या वेळेला आपणा कुणाशी युद्ध करावं लागणार आहे याची तुला जाणीव नव्हती काय? त्यावेळेस तू यांना ओळखत नव्हतास काय? मग सर्व असं असताना त्यावेळेस नाही आताच प्रेमाचा अतिरेक का? लक्षात ठेव, या कौरवांसोबतचं हे युद्ध तुझं आजचं पहिलं युद्ध नाहीये. जन्मोनिया तुझं युद्धाचा प्रसंग आताची का सांगा आला येथे? तुम्हा एकमेका युद्धाचे निमित्त असे सदोदित धनंजया. अरे जन्मापासून हे युद्ध तुला काही आजचं नवीन नाहीये. यापूर्वी देखील तुम्हा परस्परांमध्ये युद्धाची अशी अनेक निमित्त उद्भवलेली आहेत आणि युद्ध झालेलीही आहेत. हे फक्त मोठे झाल्यानंतरच लढले ते एकमेकांमध्ये असं नाही. लहानपणी देखील बालपणामध्ये देखील कौरव आणि पांडव यांच्यामध्ये परस्परांमध्ये विरोध होता. हे 100 कौरव संख्याबळ अधिक, त्यामुळे या पांडवांना त्रास देत असत. पण या पांडवांमध्ये एकटा भीमच असा होता की तो त्या सर्वांना पूर्ण उरत असे. अनेक प्रसंग झालेले आहेत, युद्धाचे अनेक निमित्त झालेले आहेत आणि ते युद्ध तुम्ही केलेलंही आहे. असं असताना तरी आता काय झाले? काही स्नेह उपनले हे नेणे जे परी पुढे केले तू अर्जुना तू वा. मग आताच नेमकं काय झालं? हे प्रेम निर्माण का झालं मला कळत नाही. तू धनुष्य बाण टाकून रडत बसला आहेस, पण अर्जुना हे मात्र तू फार वाईट केलेलं आहेस. लक्षात ठेव, या कौरवांच्या विषयी चित्तात मोह ठेवल्यास बाकी काही होणार नाही. समाजामध्ये तुझी असलेली प्रतिष्ठा ही परिसमाप्त होईल आणि इहलोकासह परलोकही अंतरेल. आणि लक्षात ठेव, संभावितस्य चाकीर्ती ही मरणात अतिरिच्यते. ज्याला एकदा प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे त्याची अपकीर्ती होणं हे मरणापेक्षाही अधिक दुःखद असतं. म्हणून हा मनाचा दुबळेपणा तुझ्या कल्याणाला कारण होणार नाहीये. कारण युद्धाचे बळ असूनही दुबळेपणाने पलायन केले तर ते क्षत्रियाकरता अधपतन करणार आहे, हे लक्षात ठेव. याप्रमाणे
भक्त कृपाळू असलेल्या भगवान श्रीकृष्णांनी अनेक प्रकारांनी त्या अर्जुनाला बोध केला आणि आता मात्र अर्जुन पुन्हा आपली भूमिका भगवंताला समजावून सांगण्याकरता प्रवृत्त होतो. अर्जुन उवाच, अर्जुन म्हणाला, कथम भीष्महं संख्ये द्रोणंच मधुसूदन इषुभिः प्रतिवत्स्यामि पूजार्हा वरिसूदन. हे मधुसूदना, शत्रुनाशना कृष्णा, युद्धामध्ये भीष्माशी द्रोणाशी बाणांनी स्पर्धापूर्वक युद्ध मी कसे करू, कारण की हे दोघे जे आहेत द्रोणाचार्य आणि भीष्माचार्य हे पूजनीय आहेत. आता बघा अर्जुनच देवाशी काय बोलतोय, प्रभो आधी तुची करी हा विचार, असे का साचार संग्राम हा, नवे युद्ध हा तरी प्रमाद आचरिता बाध दिसे येथे. देवा तू मला विचार करायला सांगतोयस ना, माझं असं म्हणणं आहे की पहिले तूच एकदा विचार कर, काय की हे खरोखर युद्ध आहे का. मला समजावून सांगण्या अगोदर तू हा विचार करायला पाहिजे. माझ्या मते तर हे युद्ध नसून हा एक फार मोठा अपराध आहे आणि हा अपराध करण्याकरता आम्ही प्रवृत्त झालो आहोत. शास्त्राचा निषेध आहे, कारण गुरुचा द्रोह करू नये असं शास्त्र वचन आपल्याला पाहायला मिळतं. शास्त्रकार असं सांगतात, ज्याने आपल्याला विद्या प्रदान केलेली आहे, संकट काळामध्ये सांभाळलेलं आहे, पालन केलेलं आहे, अशाच्या संबंधाने कितीही आपण प्रत्युपकार करून उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न केला तरी उत्तीर्ण होऊ शकत नाही. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यांसी व्हावे उतराई, ठेवी तहा पायी जीव थोडा. यांच्या ठिकाणी चरणविंदी जीव जरी समर्पित केला तरी थोडा आहे. आपण त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होऊ शकत नाही. किंबहुना जगद्गुरु आदि शंकराचार्यांनी देखील असं वर्णन केलेलं आहे, आपल्या शरीराच्या कातड्याचे जोडे करून झाली आई वडील आपल्या गुरुजनांच्या सद्गुरूंच्या चरणामध्ये घातली तरी देखील त्यांच्या उपकारातून आपण उत्तीर्ण होऊ शकत नाही. आणि असं असताना या अशा गुरुजनांच्या वर बाण चालवणे, त्यांच्यावर शस्त्र चालवणे, त्यांचा द्रोह करणे हे योग्य आहे काय रे देवा. अर्जुनच भगवंताला प्रश्न विचारतोय. यामुळे हा उघड लिंग भेद ओढवला आम्हा, म्हणजे प्रत्यक्ष शिवलिंग किंवा विष्णुमूर्ती फोडण्याचं जे दुष्ट कृत्य अगदी तेच करण्याचा प्रसंग आमच्यावर आला आहे असं आम्ही समजतो. हे तो थोरांची या उच्छादाचे कृत्य ओढवले सत्य आम्हा परी. किंबहुना शास्त्रकार सांगतात, देखे माता पितरे अर्चित जती, सर्वस्वे तोषु पाव विजती, ते पाठी केवी वधित जी आपुलिया हाती. माता पितरांची करावी की सेवा, तया तोष द्यावा सर्वा परी, परी सांगे देवा तयासी मागुते, आपुल्याची हाते वधावे का. आई वडिलांची पुष्कळ दिवस आपल्या हाताने सेवा करावी, त्यांना धनाधिक देऊन संतुष्ट करावे आणि कालांतराने शेवटी त्यांचा आपल्याच हाताने वध कसा करावा रे देवा. सकळ तीर्थांची धुरे जिये का माता पितरे. पुढे ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये बोललेच आहेत, देवा संतांना नमस्कार करावा, शक्य असेल तर त्यांची पूजाही करावी, पण यापैकी काहीच न करता आपण आपल्या वाणीने त्यांची निंदा तरी करावी काय. देवाची मूर्ती, माता पिता आणि संत यांच्याप्रमाणे भीष्माधिक गोत्रज आणि द्रोणाधिक गुरु हे देखील आम्हाला नियमाने सर्व काळ पूजनीय आहेत. आणि त्यामध्ये विशेषतः भीष्म द्रोणांचे तर माझ्यावरती फारच उपकार आहेत. भीष्म द्रोणांचा की अत्यंत मी ऋणी, मजही करणी नये मना. त्यामुळे ज्यांच्याविषयी आम्ही स्वप्नात देखील मनाने वैर धारण करू शकत नाही,
त्यांचा प्रत्यक्ष घात आम्ही कसा करावा, त्यापेक्षा आमचं हे जगणं जळून जाऊ. यावेळी सर्वांनाच हे युद्ध करण्याचं पिसं का निर्माण झालंय? म्हणजे अर्जुनालाही प्रश्न पडतोय की भीष्म द्रोणादिकांना देखील या वेळेला आपण युद्ध केलंच पाहिजे असं का वाटतं? ते का म्हणत नाही की आम्ही युद्ध करणार नाही? दुर्योधनाला युद्धामध्ये विजय प्राप्त होण्याचा जो पूर्ण आत्मविश्वास आहे हा केवळ यांच्याच आधाराने आहे. आणि यांनी जर सांगितलं आम्ही युद्ध करणार नाही तर हे युद्ध टळेल, पण भीष्म द्रोणादिकांना देखील हे युद्ध टाळावं, आम्ही युद्ध करणार नाही असं का म्हणवत नाहीये? कळत नाही. बरं जाऊ दे, त्यांना धनुर्विद्येचा अभ्यास केला आहे. त्या धनुर्विद्येचं महत्व हे भीष्मादिकांचा वध करूनच जगात मिळवायचं आहे काय? प्रश्न विचारतात. देवा तुला खरं सांगू, आज मी अर्जुन हा एक फार मोठा योद्धा आहे अशा रूपाने समाजामध्ये लोकांमध्ये प्रतिष्ठित आहे, नावलौकिकाला प्राप्त झालेलो आहे. परंतु हा नावलौकिक मला कुणी प्राप्त करून दिलाय? आज अर्जुन सांगतोय मी पार्थ द्रोणाचा केला, येणे धनुर्वेदू मध्ये दिधला, तेने उपकारे आभारेला काय वधितयाती. हा जो अर्जुन आहे तर हा या द्रोणाचार्यांनी साकारलेला आहे. त्यांनीच मला धनुर्वेद शिकवलाय आणि मग इतका मी त्यांच्या उपकाराने भारभूत झालेला आहे, तर परत त्यांचाच मी वध करू शकेल काय? प्रश्न आहे. किंबहुना अर्जुन म्हणतो देवा ज्यांनी धनुर्विद्या शिकवली त्या धनुर्विद्येचा उपयोग करून त्यांनाच मारणं हे योग्य आहे काय? असं करण्याकरता मी काय भस्मासूर आहे काय? जेथेची या कृपा लाहिजेवर तेथेची मने व्यभिचारू, तरी काय मी भस्मासूर अर्जुन म्हणे? किंबहुना त्याची उपकारे होऊन आभारी तयाच्या जिव्हारी काय घालू? प्रभू सांगे मी का असे भस्मासुर, मज हा विचार सहावेना. ज्यांच्या कृपा प्रसादाने सर्व सामर्थ्याचा वर मिळवावा त्यांच्या विषयीच मनाने विरुद्ध असावे असा प्रकार कोणी केला तर भस्मासुराने केला. या संबंधामध्ये कथा आहे. भस्मासुर नावाचा एक राक्षस, त्याने भगवान शंकरांची आराधना केली, प्रसन्न झाले. वरमृही काय हवंय? त्या भस्मासुराने वर मागितला, ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन तो भस्म व्हावा. भगवान शंकर म्हणाले तथास्तु. पुढे हा भस्मासूर या नारदांना मारण्याकरता प्रवृत्त झाला. नारदांनी सांगितलं अरे मला मारून काय उपयोग, तर भगवान शंकरांना मारला. काही ठिकाणी कथा अशी पण आहे की माता पार्वतीचं अनुपम सौंदर्य पाहून या भस्मासुराच्या अंतःकरणामध्ये माता पार्वतीच्या विषयी अभिलाषा निर्माण झाली आणि त्याने विचार केला जोपर्यंत शंकर आहेत तोपर्यंत आपल्याला माता पार्वती प्राप्त होऊ शकणार नाही. आणि म्हणून शंकरांच्याच मस्तकावरती हात ठेवून त्यांना भस्म करण्याकरता तो शंकरांच्या मागे लागला. आता वर दिलेला होता भगवान शंकरांनीच. भगवान शंकर पुढे धावतायत, मागे भस्मासूर आहे. भगवान शंकरांनी म्हणून महाविष्णूंचे प्रार्थना धावा केला. भगवान महाविष्णू प्रगट झाले, सर्व लक्षात घेतलं आणि भगवान महाविष्णूंनी मोहिनी रूप धारण केलं. या मोहिनी रूपाने भस्मासुराला मोहिनी घातली. तो थांबला, पाहायला लागला, कोण आहात तुम्ही, तुमचा विवाह झाला आहे काय? अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झाले. तुम्हाला वर कसा हवाय वगैरे वगैरे. तिने सांगितलं मला वर असा हवाय की मी सांगेल त्याप्रमाणे तो आचरण करणारा असावा. हा म्हणाला ठीक आहे, तू जर मला वर्ण करशील, माझ्याशी विवाह करशील तर तू सांगेल तसं मी ऐकेल. त्याने तिने सांगितलं ठीक आहे, परंतु तुम्ही मी सांगितलेलं ऐकालच याची शाश्वती काय? हा म्हणाला प्रयोग करून पहा. मग तिने सांगितलं मी जसा नाचेन, मी जशी नाचेल तशी तुम्ही नाचाल काय? हा म्हणाला होय नाचेन. आणि म्हणून त्या मोहिनीने नृत्य करायला सुरुवात केली. जशी मोहिनी नृत्य करीत होती त्याप्रमाणे हा देखील नृत्य करायला लागला. नृत्य करता करता मोहिनी रूप भगवान महाविष्णूंनी आपला हात आपल्या मस्तकावरती ठेवला. त्याप्रमाणे या भस्मासुराने देखील
आपलाच हात आपल्या मस्तकावरती ठेवला. भगवान शंकरांचंच वरदान असल्यामुळे आपल्या मस्तकावरती हात ठेवून तो भस्म झाला. ही भस्मासुराची कथा आहे. भस्मासुराने काय केलं? ज्याच्या कृपेने वर लागला लाधला म्हणजे प्राप्त झाला, त्यालाच मारण्याकरता प्रवृत्त झाला, म्हणजे तो कृतघ्न झाला. मग असा गुरुजनांच्या विषयी कृतघ्न होणारा भस्मासुर मी आहे. किंबहुना शास्त्रकारांनी असं सांगितलेलं आहे, जगामध्ये अनेक पाप आहेत आणि प्रत्येक पापाला प्रायश्चित्तही आहे, परंतु आत्महत्या एक आणि कृतघ्नता दोन, या दोन पापांना प्रायश्चित्त शास्त्राने सांगितलेलं नाही. महाभारतामध्येच वचन आलेलं आहे, कृतघ्ने नास्ति निष्कृती ही. किंबहुना या संबंधामध्ये महाभारतामध्ये फार विस्तारपूर्वक कथा ही आहे, त्याचा विचार मी आता करत नाही. अर्जुन आपली भूमिका भगवंतासमोर व्यक्त करतोय. गुरुन हत्वा हि महानुभावान श्रेयो भोक्तुम भैक्षमपीह लोके हत्वार्थ कामांस्तु गुरुनिहैव भुंजीय भोगान रुधिर प्रतिग्धान. म्हणजे अध्ययन, तप, आचार यांमुळे ज्यांचा मोठा प्रभाव आहे, अशा गुरुजनांना न मारता या लोकामध्ये भिक्षा मागून खाणं देखील चांगलं आहे, असं आमचं मत आहे. हे गुरुजन दुर्योधनाच्या अर्थाची इच्छा करणारे, म्हणजे त्यामुळेच युद्धाकरता प्रवृत्त झालेले असले तरी त्यांना मारून या लोकात त्यांच्या रक्ताने माखलेलं भोग भोगीन, हे मला अजिबात पटत नाही. देवा, समुद्र गंभीर असतो, व्याख्यान करता येतं बरं मौली या श्लोकावरती. असं नेहमी ऐकण्यात येतं की समुद्र गंभीर आहे, पण त्याचं गांभीर्य देखील वरवरच दिसून येतं, कारण तो केव्हा केव्हा क्षुब्धही होतो. परंतु द्रोणाचार्यांचा मनात कधीही क्षोभ झालेला मला ठाऊक नाहीये. आकाश अमर्याद आहे असं म्हणतात. कधी कुणाला असा अनुभव आहे काय? आम्ही वर्षभर पूर्व दिशेला चालत गेलो आणि वर्षभर पूर्व दिशेकडे चालत गेल्यानंतर एक ठिकाण असं आम्हाला मिळालं की ज्या ठिकाणी आकाश पृथ्वीला टेकलं आहे, म्हणजे आकाश संपलं आहे. असं कधी कुणाला अनुभवाला आहे? नाहीये. आकाश कसं आहे? अमर्याद आहे, परंतु त्यालाही काही लांबी रुंदीचं प्रमाण असेल. पण या द्रोणाचार्यांचं हृदय म्हणजे ज्ञानाने सखोल, धर्माने पवित्र आणि विचाराने अतिविस्तृत असं आहे. म्हणजे अगाध, अनंत, अतिगंभीर आहे. कदाचित अमृतही विटेल, कालवशात वज्र देखील फुटेल, पण विकार निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी ज्यांच्या मनामध्ये मनातला निर्विकार स्वभाव कुणाला घालवता येणार नाहीत, असे द्रोणाचार्य आहेत. आपण पाहतो अत्यंत प्रेम कुणाच्या अंतःकरणामध्ये आहे, तर त्याविषयी आईचं उदाहरण दिलं जातं. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची अति करी लाभावीन प्रीती. की कोणतीही अपेक्षा न ठेवता आई आपल्या मुलावरती प्रेम करत असते. बाळावर स्नेह करण्याच्या बाबतीमध्ये आईचं नाव घेतलं जातं आणि ते एका दृष्टीने खरंही आहे. परंतु या द्रोणाचार्यांच्या बाबतीत जर विचार केला तर तो स्नेहच साकार झालेला आहे. स्नेहाचं साकार रूप म्हणजेच द्रोणाचार्य आहेत. किंबहुना अजून काय वर्णन करावं? हे वर्णन सर्व पाहण्यासारखं आहे की अर्जुन आपल्या गुरुदेवांविषयी आपल्या अंतःकरणामध्ये असलेली भावना व्यक्त करतोय. अर्जुनाची देखील गुरुभक्ती या ओव्यांमधनं व्यक्त होते. किंबहुना माऊलींचा देखील अत्यंत आवडीचा विषय जर काय असेल तर ते गुरुस्तवन आहे. आणि ते गुरुस्तवनाचा अवसर जर प्राप्त झाला तर माऊली अत्युच्च प्रतिभा त्या ठिकाणी व्यक्त करून
ते गुरुस्तवन करतात. अर्जुन म्हणतो हे द्रोणाचार्य म्हणजे कोण? हा कारुण्याची आधी सकल गुणांचा निधी विद्या सिंधू निरवधी अर्जुन म्हणे. हा कारुण्याचं जणू काही उत्पत्ती स्थान आहे, सर्व गुणांचा साठा आहे आणि विद्येचा अमर्याद समुद्र आहे. प्रेम, गुण आणि विद्या इतक्या मानाने हे मोठे आहेत. शिवाय आमच्या विषयी तर फारच प्रेमळ आहे तो. आणि असं असताना देवा तूच सांग, यांचा नाश करण्याचं आमच्या मनात तरी आणता येईल काय? ऐसे हे रणी वधावे मग आपण राज्य सुख भोगावे, ते मना नाही आघावी जीवितेसी. केवळ देहाला जगवण्याकरता अशा थोर गुरुजनांना युद्धात मारावे आणि मग राज्य सुख भोगावे, हे काहीही माझ्या मनाला देवा पटत नाही. या राज्य भोगाहून सधर शत्रूंचे भय नसलेले आणि असे जे पारलौकिक मर्यादेपर्यंत भोग मिळाले तरी ते असोत, कारण गुरुवधजन्य शोकामुळे ते सांभाळणे भोगणे देखील अशक्य आहे. पण त्यापेक्षा भिक्षा मागितलेलीच बरी रे देवा. किंवा देशत्याग करून जावं किंवा पर्वत गुहांचा आश्रय करावा, परंतु आता यांच्यावरती शस्त्र धारण करू नये, शस्त्र चालू नये असंच मला वाटतं. देवा नवीन धार लावलेल्या बाणांच्या द्वारा या भीष्म द्रोणाधिक गुरुजनांच्या काळजात जणू चोहू कवडे फिरून त्यांच्या रक्तात बुडालेले भोग शोधावेत, ते काही योग्य नाही रे. बरं ते रक्तात बुडालेले भोग वर काढून तरी काय करायचे? कारण ते रक्ताने माखलेले असल्याने त्या अशुद्ध भोगांचा भोग तरी कसा घ्यावा? आणि याकरताच मला तुझी युद्ध करण्याविषयीची युक्ती पसंत नाही, योग्य वाटत नाही. लक्षात ठेव, अर्जुनाची एक भूमिका अशी आहे की दुसऱ्यांचे तळतळाट घेऊन मिळालेलं जे राज्य आहे ते आम्हाला सुख प्रदान करील असं सांगता येत नाही. याप्रमाणे अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणत होता की माझ्या बोलण्याकडे लक्ष दे. पण आपलं बोलणं ऐकूनही भगवान श्रीकृष्णांच्या मनाला पटत नाही. हे ज्या वेळेला अर्जुन पाहतोय त्यावेळेला ऐकोनी ते नाही देवासी मानले, तेने मन भ्याले पार्थाचेही, म्हणून तो पुन्हा म्हणे दया घना, काहो चित्त द्याना माझ्या बोला. अर्जुन थोडासा घाबरलाय आणि देवाशी बोलते, देवा माझ्या बोलण्याकडे चित्त का बरं देत नाहीस? कारण की असं आहे, आपण एखादा मुद्दा सांगत असो, एखादी गोष्ट सांगत असो आणि मोठी माणसं जर त्याकडे विशेष लक्ष देत नसतील, त्याला प्रतिसाद देत नसतील, प्रत्युत्तर देत नसतील, तर त्याचाच अर्थ असा आहे की आपलं बोलणं त्यांना योग्य वाटत नाहीये, पटत नाहीये. अर्जुन थोडासा आता या ठिकाणी घाबरलेला आहे. त्याच्या मनामध्ये शंका निर्माण झाली आहे की आपण जे बोलतो हे देवाला पटत नाहीये. बघा गंमत कशी आहे, ज्या वेळेला अर्जुन अर्जुनाची भूमिका मांडतो, आपली स्थिती अशी आहे की त्या वेळेला आपल्याला असं वाटतं की नाही बरोबर आहे, अर्जुन जे म्हणतो तेच योग्य आहे. अर्जुन म्हणाला, ज्यांच्या बोटाला धरून आम्ही चालायला शिकलो अशा भीष्मांवरती बाण चालवणं, त्यांच्याविषयी कृतज्ञ होणं देवा योग्य आहे काय? आणि अर्जुनाची ही भूमिका पाहत असताना आपल्यालाही वाटतं खरोखर ज्यांनी आपल्यावर उपकार केलेले आहे त्यांच्याविषयी आपण कृतज्ञच असलं पाहिजे, कृतज्ञ होऊ नये. पण देव मात्र विचार करत नाहीयेत. मग अर्जुन आपल्या भूमिकेला पुन्हा दृढ करण्याकरता म्हणतोय, न चैतद विद्महा कतरन्नो घरियो यद्वा जयेम यदि वानु जयेयुः यानेव हत्वा नदिजी विषामस्ते वस्तुतः प्रमुखे धार्तराष्ट्राः. देवा भिक्षा मागणं योग्य आहे का युद्ध करणं योग्य आहे? या दोन्हींमध्ये आमच्या करता नेमकं काय श्रेष्ठ आहे हे आम्हाला समजत नाही. बर शिवाय युद्ध करतो म्हटलं तर युद्धामध्ये आम्ही त्यांना जिंकू का ते आम्हाला जिंकतील हे कळत नाही. बर ज्यांना मारल्यानंतर आम्ही जगण्याची इच्छा करत नाही असे धृतराष्ट्रातील संबंध असलेले हे भीष्म द्रोणाधिक माझ्या समोर उभे आहेत. प्रश्न आहे
यावर व्याख्यान फारच सुंदर केलेलं आहे. अर्जुन म्हणतो, एरवी याविषयी माझ्या चित्तामध्ये जे होतं ते सर्व मी तुम्हाला सांगितलंय. माझ्या मनातील मी तरी साचार कथीला विचार तुम्हाला लागी. ह्याही वरी आता असेल उचित तरी ते समस्त जाणा तुम्ही. माझ्या मनातले जे विचार आहेत, माझ्या मनातलं जे द्वंद्व आहे, हे मी तुमच्या समोर व्यक्त केलं देवा. परंतु या पलीकडे जर काही चांगलं असेल, काही हितकर असेल, तर ते तुम्हीच जाणू शकता. प्रत्येक वेळेला मी जो विचार करतो तोच योग्य असतो असं नाही. परंतु ज्यांच्याशी वैरत्वाचे बोलणे ऐकावे आणि त्या बोलण्यानेच आम्ही प्राण सोडावेत असे अत्यंत पूजनीय आणि प्रेमळ लोक युद्धाच्या निमित्ताने या ठिकाणी उभे आहेत. आता अशांना युद्धा करता आलेच आहेत म्हणून मारावं का पूज्य व प्रेमळ असल्यामुळे युद्धाचा त्याग करून इथून जावं, या दोन्ही पैकी आम्ही नेमकं काय करावं देवा हे कळत नाही. अर्जुनाने आता आपली असलेली अज्ञता या ठिकाणी व्यक्त केली आहे. शास्त्रकार असं सांगतात की माणसाने नेहमी आपल्या ठिकाणी असलेलं अज्ञान व्यक्त करण्याकरता कधीही लाजू नये. अज्ञान जर दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला तर मोठ्या अनर्थाला सामोरं जावं लागतं. त्याकरता अनेक दृष्टांत आहेत, उदाहरण आहेत. आपल्याला आता त्याचा विस्तार करायचा नाही आहे. पण माणसाने अज्ञान लपवून ठेवू नये हे मात्र निश्चित आहे. असो, आतापर्यंत आपली भूमिका मांडली, पण ठाम भूमिका मांडूनही ज्या वेळेला भगवंतावरती परिणाम दिसत नाहीये त्यावेळेला थोडासा विचारण्याच्या वृत्तीमध्ये आलेला आहे. आणि यानंतर तर मात्र आता पूर्णपणे शरणागती स्वीकारतोय. शरणागती एकंदरीत 6 प्रकारची सांगितलेली आहे. अनुकूल्यस्य संकल्पः, प्रातिकूल्यस्य वर्जनम, रक्षिष्यतीति विश्वासः, गोप्तृत्व वर्णन तथा कार्पण्यम आत्मनिक्षः प्रकारचे सांगितलेली आहे. अनुकूल्यस्य संकल्पः म्हणजे देवाच्याच अनुकूल राहण्याचा संकल्प करणे 1. प्रातिकूल्यस्य वर्जनम, देवाला कधीही प्रतिकूल व्हायचं नाही असा संकल्प करणे 2. रक्षिष्यतीति विश्वासः, तो परमात्मा माझं रक्षण करीन. गोप्तृत्व वर्णन तथा, आपल्या रक्षणाकरता देवाचीच नियुक्ती करणे 4. कार्पण्यम, स्वतः ठिकाणी दीनभाव धारण करणे 5. आणि आत्मनिक्षेपः म्हणजे आत्मनिवेदन करणे 6. इति षड्विधा शरणागती, अशी 6 प्रकारे शास्त्रकारांनी शरणागती सांगितलेली आहे. यापैकी 5व्या क्रमांकाची जी शरणागती आहे, कार्पण्य नावाची शरणागती, ही अर्जुनाने केलेली आहे. आणि ती कुठे केलेली आहे तर ती शरणागती 2य अध्यायाच्या या 7व्या श्लोकामध्ये सांगितलेली आहे. अर्जुन आता भगवंतापुढे हात जोडून बोलतोय, कार्पण्य दोषो पहत स्वभावः, पृच्छामित्तां धर्म सम्मूढ चेताः, यच्छ्रेयस्या निश्चितं ब्रूहि तन्मे, शिष्यास्तेहं शाधि मां त्वां प्रपन्नम. देवा, कार्पण्य दोषामुळे माझा जो स्वभाव आहे, म्हणजे जो क्षात्र स्वभाव आहे, तो नष्ट झालेला आहे. कार्पण्य म्हणजे काय? कृपणताया हा भाव हा कार्पण्यम. कृपणतेचा भाव म्हणजे कार्पण्य. आणि व्यवहारामध्ये आपण कृपण कुणाला म्हणतो? कृपण शब्दाचा अर्थ होतो कंजूष. परंतु या ठिकाणी कंजूष असा अर्थ नाही. उपनिषदांमध्ये देखील कृपण शब्द अनेक ठिकाणी आलेला आहे. आणि त्या ठिकाणी चिंतन असं केलेलं आहे, जो स्वस्वरूपाला जाणत नाही, आत्मस्वरूपाचं अज्ञान ज्याच्या ठिकाणी आहे, स एव कृपणः, तोच कृपण आहे. म्हणून इथे कार्पण्य दोषो पहत स्वभावः या शब्दाचा अर्थ असा करायचा आहे की आत्मस्वरूपाच्या अज्ञानाच्या दोषाने ज्याचा क्षात्र स्वभाव नष्ट झालेला आहे आणि म्हणूनच परमात्म्याविषयी ज्याचं चित्त मूढ झालेलं आहे, अशा मला माझं निश्चित श्रेय जे आहे ते कळत नाहीये. म्हणून हे देवा, मी तुला शरण आलेलो आहे, मी तुझा शिष्य आहे, मला उपदेश कर. असा आहे. काही प्रसंग अशी आहेत की त्या ठिकाणी
विचारल्या वाचून सांगू नये, थोडक्यात फुकटचा सल्ला देऊ नये. नापृष्ट कस्यचित ब्रूयात चान्यायेन च पृच्छती जानन्नपि हि मेधावी जडवल लोकमाचरेत, असं एक सुभाषित आहे, नीतिशास्त्र आहे. न विचारता कुणाला सांगू नये. आणि एखादा जर अन्यायपूर्वक विचारत असेल, म्हणजे कुत्सित भावनेने विचारत असेल, तरी देखील त्याला सांगू नये. जानन्नपि हि मेधावी जडवल लोकमाचरेत, जाणत असताना देखील एखाद्या जडाप्रमाणे आचरण करावं, ही एक भूमिका आहे. पण काही ठिकाणी मात्र असं आहे, न विचारताही ज्या ठिकाणी प्रेम असेल त्या ठिकाणी सांगितलंच पाहिजे. काही मंडळी मी अशी पाहिली आहे, प्रेम असल्यामुळे पहिले सल्ला देतात आणि नंतर विचारतात, माझी बडबड वाटते का? न विचारताच मी सांगतो, योग्य नाही का, पटत नाही का? मग त्या ठिकाणी उत्तर आहे, ज्या ठिकाणी प्रेम आहे त्या ठिकाणी जर सांगितलं नाही तर ह्यनुक्तम परितापयती. न सांगण्यामुळेच पुढे भविष्यामध्ये जर काही धोका निर्माण झाला, दुःख निर्माण झालं, तर त्या व्यक्तीला अंतःकरणामध्ये त्रास निर्माण होत असतो की अरे त्यावेळेला मी जर सांगितलं असतं तर बरं झालं असतं. तसा भगवंताचा या ठिकाणी विचार करत असताना अर्जुनाने कदाचित विचारलं जरी नसतं तरी सुद्धा भगवंताचं अर्जुनावर प्रेम असल्यामुळे भगवंताने सांगितलं असतं. परंतु अर्जुनाने देखील शरणागती स्वीकारून भगवंताला विचारलेलं आहे. ही अर्जुनाची ही नम्रता पाहण्यासारखी आहे. आम्हा काय उचित ते पाहता न स्फुरे येत, जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे. देवा, आमच्या करता या वेळेला काय करणं योग्य आहे हे विचार करूनही सुचत नाहीये, कारण माझं चित्त या मोहाने अगदी गोंधळून गेलेलं आहे. माझं चित्त मोहाने कसं गोंधळलेलं आहे याला दृष्टांत देतोय. तिमिरा वरुद्ध जैसे दृष्टीतील तेज लोपते सर्वथा, नेत्री सारा येता नेत्र रोगे. डोळ्यामध्ये काच बिंदूचा अडथळा आला असता दृष्टीचे तेज नष्ट होतं आणि मग कोणतीही वस्तू जवळ असली तरी सुद्धा दिसत नाही. त्याप्रमाणे देवा आता माझं झालेलं आहे, माझं मन हे भ्रमानं व्यापलं आहे, त्यामुळे माझं हित कशामध्ये आहे ते मला कळत नाही. तैसे माझे मन झाले भ्रांतीग्रस्त, आता जे स्वहित तेही नेणे. माझं हित मला कळत नाहीये. आणि खरोखरच असं आहे, आपलं हित बऱ्याच वेळेला आपल्याला कळत नाही. काही जण असं म्हणतात आपलं हित कुणाला कळतं, आई वडिलांना कळतं, परंतु आई वडिलांना देखील कळेलच असं सांगता येत नाही. हिततेन ठावे जननी जनका, तुकोबराय स्पष्ट रीतीने बोलतात. मग आपलं हित कुणाला कळतं या संबंधामध्ये मानवाचे किंबहुना यावत जीव मात्राचे खरे हित करते तीनच आहेत. एक वेद आहे, म्हणून त्या वेदाविषयी असं वर्णन स्वतः माऊली करतात. पै अहिता पासोनी काढिती हित देवोनी वाढविती, नाही श्रुती परोती माऊली जगा. हित करता वेद आहे एक, श्रुती माता. त्यानंतर संत हे मानव हित करते आहेत. त्याची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. शोधोनिया आले संत हिताहित जगाचे. अनेक अनेक प्रमाणे याला देता येणं शक्य आहे. आणि आपला हितकर्ता कोण असेल तर तो परमात्मा आहे. परमात्म्याला सर्वांचं हित कळतं. यामुळे अर्जुन आता या ठिकाणी वेदाला शरण जाणं शक्य नाही, संतांना जर शरण जाणं शक्य नाही, युद्ध प्रसंगामध्ये आहे, रणांगणावरती आहेत, पण देव समोर उभा आहे ना, म्हणून त्या देवाला शरण गेलेला आहे. त्यामुळे तरी तुवा देवा करोनी विचार, सांगावे साचार भले त्याची. अर्जुना, आमचं हित कशामध्ये आहे ते तू लक्षात आण आणि जे आम्हाला योग्य असेल ते सांग, कारण तूच आम्हाला सखा, आप्त, इष्ट, आत्मीय, राज्य, धन, संपत्ती सर्व काही तूच आहेस. आमुचा तू सखा, आमुचे सर्वस्व, गुरु बंधू देव आमुचा तू. सखा म्हणण्यामध्ये भाव वेगळा आहे.
अर्जुन हा सख्य भक्तीचा आचार्य आहे. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये जो संबंध आहे हा केवळ भ्रातृ संबंध नाही, मित्र संबंध नाही, तर सखा संबंध आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला आप्त वाटतात. व्यवहारामध्ये आप्त शब्दाचा अर्थ नातेवाईक असा होतो, परंतु आप्त शब्दाचा शास्त्राने दिलेला अर्थ असा आहे, आप्त तो यथार्थ वक्ता. राग आला तरी चालेल, परंतु खरं बोलणारा आणि खरं मार्गदर्शन करणारा जो आहे त्याला आप्त असं म्हटलं जातं. इष्ट तूच आहेस, आत्मीय तूच आहेस, किंवा आमचं सर्वस्व तू आहे. सर्वस्व त्वमेव सर्वम मम देव देव. पण हे म्हटल्यानंतरही पुढे म्हणतात, तू गुरु बंधू पिता, तू आमुची इष्ट देवता, तुची सदा रक्षिता, आपदी आमुते. तूच गुरु, तूच बंधू, तूच माता, तूच पिता. त्वमेव माताच पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव. आमची इष्ट देवता ही तूच आहेस. किंबहुना आपदी म्हणजे आपत्ती. कोणती आपत्ती? 3 प्रकारची आपत्ती शास्त्रकारांनी सांगितलेली आहे. आधिदैविक आपत्ती, आधिभौतिक आपत्ती आणि आध्यात्मिक आपत्ती. या सर्व आपत्तींमध्ये आमचं सर्व काळ रक्षण करणारा तूच आहेस. किंबहुना तुची सदा रक्षिता आपदी आमुते हे म्हणत असताना अर्जुनाच्या दृष्टीपुढे भगवंताने अनेक वेळेला आपल्याला या संकटातून वाचवलेलं आहे. हे उदाहरण समोर आहेत, उपस्थित आहेत. कुंती स्तुतीमध्ये देखील कुंतीने असंच वर्णन केलेलं आहे, विशान महाग्ने हे पुरुषाद अदर्शनात असत्सभाया वनवास कृच्छ्रतः मृधे मृधे नेक महारथस्त्रतो द्रौण्यस्त्रतश्चास्म हरेभिरक्षिताः. यामध्ये अनेक कथा प्रसंग व्यक्त होतात. कुंती माता सांगते, देवा तू द्रौपदी आहे देवकी मातेला देखील आपत्तीतून वाचवलंस, परंतु एकच वेळेला. परंतु देवा तुझी आमच्यावरती मात्र इतकी कृपा आहे की मृधे मृधे म्हणजे अनेक वेळेला मात्र तू आम्हाला संकटातून वाचवलेलं आहेस. आणि असे अनेक प्रसंग तिने देवासमोर व्यक्त केलेले आहेत. अर्जुनाचं जीवन भगवंतामुळे आहे. हो, जर भगवान नसते तर अर्जुन केव्हाच परिसमाप्त झाला असता. अर्जुनच नव्हे, पांडवच समाप्त झाले असते. आपण परवाच अर्जुनाचा विचार करून, नाही कालच, ध्वजस्तंभी वानरू म्हणत असताना प्रतिज्ञा झालेली होती आणि अर्जुन अग्निचितेमध्ये प्रवेश करणारच होता, पण वाचवला कोणी? भगवान कृष्णांनी वाचवला. आणखी एक गंमत सांगतो. ज्या वेळेला खांडव वन या अर्जुनाने अग्नीला प्रदान केलं, जाळलं, त्यावेळेला त्या खांडव वनामध्ये अनेक सर्प जळून भस्मसात झाले आणि एक सर्पिण ती मात्र शिल्लक राहिली. तिला पतिवियोग झालेला होता, त्यामुळे अत्यंत दुःखित होती, इच्छाधारी होती, म्हणजे इच्छा रूपधारी होती. ती दुःखाने व्याकुळ अशी रडत बसलेली असताना एक वेळेला दुर्योधन वनामध्ये गेला आणि त्याने रुदन करणाऱ्या त्या सुंदर स्त्रीला पाहिले. जवळ येऊन त्याने विचारले, तू कोण आहेस? का रडते आहेस? काय तुला दुःख आहे? त्यावेळेस तिने सांगितलं की मी एक इच्छा रूपधारी सर्पिण आहे आणि कुणीतरी कुरुकुलातील अर्जुन नावाचा एक व्यक्ती आहे, धनुर्धर आहे, त्याने खांडव वन जाळलं. त्यावेळेला त्या वनामध्ये माझा पती देखील जळून भस्मसात झालाय. पतीचा शोक मला झालेला आहे, विरह झालेला आहे आणि त्या पतीच्या निधनाचा, हत्येचा प्रतिशोध मला घ्यायचा आहे. पण अर्जुन कुठे आहे, कोण आहे हे मला माहिती नाही, त्याचा पत्ता मला माहिती नाहीये. हे ऐकल्यानंतर दुर्योधनाने सांगितलं, अर्जुनाचा पत्ता तुला सांगण्याचं काम मी करतो, परंतु अर्जुनाला मारणं म्हणजे सामान्य गोष्ट नाहीये. तुझ्यामध्ये सामर्थ्य काय आहे? तिने सांगितलं, सामर्थ्याचा विचार करू नको, फक्त अर्जुनाचा पत्ता मला मिळाला पाहिजे. तिने काही प्रात्यक्षिकही दाखवलेलं आहे. दुर्योधनाला ज्यावेळेला खात्री पटली त्यावेळेला दुर्योधनाने सांगितलं की अमुक अमुक अर्जुन आहे, अर्जुनाचा पत्ता मिळाला. आता या सर्पिणीने काय केलं,
एक सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं आणि वनवासामध्ये असलेले जे काही अर्जुन पांडव इत्यादी आहेत, तर अर्जुन त्या ठिकाणी समिधा व लाकडं वगैरे गोळा करण्याकरिता गेलेला होता, त्या भागामध्ये ही एका शिलाखंडावरती बसली. त्यावेळेस अर्जुनाने हिला पाहिलं आणि तिच्या जवळ जाऊन तिच्या स्वरूपावरती मोहित झालेल्या अर्जुनाने तिला प्रश्न विचारले, आपण कोण आहात, या अरण्यामध्ये काय करीत आहात? त्यावेळेस तिने सांगितलं, मी एक देवकन्या आहे आणि मला अनुकूल पती प्राप्त व्हावा याकरता, हे तपश्चर्या करण्याकरता या ठिकाणी मी आलेली आहे. आता अर्जुनाने विचारलं की तुम्हाला विवाह करायचा आहे, होय, पती कसा हवाय, तुमची अपेक्षा काय आहे? तिने सांगितलं की तो धनुर्धारी असावा, योद्धा असावा, ठीक आहे, अजून काय अपेक्षा आहे? तो भगवत भक्त असावा, साधू वृत्तीचा असावा. अर्जुन मनात विचार करायला लागला की हे सगळे सर्टिफिकेट आपल्याकडे आहेत आणि अर्जुनाने तिला सांगितलं की ठीक आहे, तुला जी जी अपेक्षा आहे ते सगळे गुण माझ्यामध्ये उपलब्ध आहेत, माझ्याशी विवाह करतेस काय? तिने सांगितलं, सर्व गुण जर तुमच्यामध्ये असतील तर मला विवाह करायला अडचण नाहीये. झालं, दोघांचा विवाह ठरला. परंतु तिने सांगितलं, आमच्या घराण्यामध्ये अशी प्रथा आहे की ज्याच्याशी विवाह करायचा आहे तर त्या वधूने तांबूल आपल्या मुखामध्ये घ्यावा, चावावा, चघळावा आणि तो चघळलेला तांबूल म्हणजे विड्याचं पान जे आहे तर ते त्या वराने आपल्या मुखामध्ये घ्यावं, ते खावं आणि मग मात्र पुढे त्यांचा विवाह होईल. त्याला अर्जुन म्हणाला, ठीक आहे, हरकत नाहीये, एवढीच अट आहे ना, चालेल, मान्य आहे. आणि म्हणून त्या सर्पिणीने एक तांबूल घेतला, आपल्या मुखामध्ये घातला, चावायला लागली. एवढ्यामध्ये भगवान श्रीकृष्ण एका गारुड्याच्या रूपामध्ये त्या ठिकाणी आले आणि ते वाद्यवादन करीत करीत ती सर्पिण ज्या ठिकाणी ज्या शिलाखंडावर बसलेली होती त्या शिलाखंडाला पूर्ण म्हणजे त्या दगडाला त्यांनी पूर्ण वेष्टन केले. ते वेष्टन केल्याबरोबर ती स्तब्ध झाली. हे पाहिल्यानंतर अर्जुनाला राग आला. अर्जुन म्हणाला, का रे, कोण आहेस तू आणि असा परस्त्रीला त्रास देणं तुला योग्य वाटतं काय? भगवान म्हणाले, अरे तू परस्त्री परस्त्री म्हणतो, ही तुझी कोण? आता अर्जुनाला प्रश्न निर्माण झाला. तर त्याने सांगितलं, होणारी पत्नी. असं, ठीक आहे, जरा तिच्याकडे पहा म्हणे. आणि ते पाहिल्यानंतर त्या रिंगण घातल्याचा परिणाम स्त्री न दिसता त्या अर्जुनाला तिथे एक फार मोठी भयानक असलेली सर्पिण दिसली. मग भगवंताने स्वतःचं स्वरूप प्रगट केलं आणि सांगितलं, अरे बाबा, खांडव वनामध्ये जे काही अनेक सर्प मेले त्यामध्ये एका मृत सर्पाची ही पत्नी प्रतिशोध घेण्याकरता आलेली होती. जर हिच्या मुखातील तांबूळ तुझ्या मुखामध्ये आला असता, तू खाल्ला असता, तर तू या ठिकाणी परिसमाप्त झाला असता. आता विचार करा, हे दिलेलं जीवनदान अर्जुनाला लक्षात राहील की नाही? म्हणून अर्जुन म्हणतोय, तुझी सदा रक्षिता आपदी आमुते. आपत्तीमध्ये आमचं सर्व काळ रक्षण करणारा देवा तूच आहेस. ज्याप्रमाणे सद्गुरू आपल्या अनन्य शिष्याची उपेक्षा करण्याचे कधीही मनात आणत नाहीत, किंवा समुद्र हा कधीही नद्यांचा त्याग करत नाही, किंवा आई आपल्या तान्ह्या मुलाला सोडून दूर जाते काय आणि जाईल तर ते मूल जगू शकेल काय, त्याप्रमाणे हे कृष्णा, आता माझ्या मनातील अभिप्राय लक्षात घेऊन ऐक. म्हणजे वरील दृष्टांताप्रमाणे सर्वतोपरी तूच एक आहेस आमच्याकरता. आणि माझे या पूर्वीचे बोलणे जर तुला मान्य होत नसेल तर हे पुरुषोत्तमा श्रीकृष्णा, युद्ध करणे किंवा न करणे यापैकी आम्हाला कोणते योग्य आहे आणि जे धर्माला विरुद्ध नाही तेच आता मला सांग. यामध्ये असं आहे, तरी जे उचित धर्मशास्त्राधारे जनी ते मुरारे सांगे मज. अर्जुन भगवंताला म्हणतो की आम्हाला सांग नेमकं आम्ही काय करावं, परंतु ते कसं असावं जे व्यभिचरेणा धर्मा, म्हणजे त्याच्यामधून धर्म मात्र सुटू नये असं जे असेल ते सांग. कारण नाही प्रपश्यामी ममा पुनद्यात द्यच्छोकमुच्छोषणमिंद्रियाणाम अवाप्य भूमा वसपत्न वृद्धम
राज्यम सुराणामपि चाधिपत्यम. पृथ्वीमध्ये शत्रुहीन समृद्ध राज्य आणि देवांचे आधिपत्य प्राप्त झाले तरी इंद्रियांना शुष्क करणाऱ्या माझ्या शोकाची निवृत्ती करू शकेल असं मात्र तुझ्या वाचून काही दिसत नाही. या नंतरचं असलेलं जे काही माऊलींचं व्याख्यान हे फार महत्वाचं आहे. सकळ हे कुळ देखोनी ह्या वेळा खेद उपजला मानसी जो न जाय आणि के प्रभो ऋषिकेशा तुझ्या उपदेशा वाचून येतो. हे सर्व स्वकुळ पाहून माझ्या मनामध्ये जो शोक उत्पन्न झाला आहे तो तुझ्या वाक्या वाचून दुसऱ्या साधनाने जाणे शक्य नाही. यावेळेला पृथ्वीचं निष्कंटक राज्य मिळालं आणि इंद्रपदही प्राप्त झालं तरी माझ्या मनातील शोक जाणार नाही. ज्याप्रमाणे पूर्णपणाने भाजलेली बीज चांगल्या शेतात जरी पेरली आणि त्यात हवं तेवढं जरी पाणी घातलं तरी त्यापासून अंकुर फुटत नाही. किंवा अनेक उदाहरणं देतात. आयुष्य संपलं असेल तर औषधाने काही होतं काय, तिथे एक परमामृतच उपयोगी पडतं. त्याप्रमाणे राज्य भोग आणि संपत्ती हे सर्व माझ्या बुद्धीने उत्कर्षाचे जगण्याचे साधन नाहीत. तर हे कृपानिधी तुझे कारुण्य हाच माझ्या बुद्धीचा ओलावा आहे. असा आहे. अर्जुन आपल्या जीवनामध्ये काही प्रश्न निर्माण झाला तर देवाकडे जातो आणि आम्ही आपल्या जीवनात प्रश्न निर्माण झाला तर देवाकडे संतांकडे न जाता सांसारिक एखाद्या जीवाकडेच जातो. हाच फक्त असलेला आपल्यामध्ये फरक आहे. देवाकडे संतांकडे जाणारा अर्जुन आहे आणि जीवाकडे जाणारा म्हणजे संसाराकडेच जाणारा जीव आहे. गंमत आहे. माऊली म्हणतात एक क्षणभर भ्रमाने त्या अर्जुनाला सोडलं होतं म्हणून आतापर्यंतचं वरचं जे भाषण आहे तो ते करत होता की हे सकळ कुळ देखोने जो शोकू उपनाला असे म्हणे तो तुझ्या वाक्या वाचून न जाय आणि काही. परंतु माऊली म्हणतात मला असं वाटतं की ती भ्रमाची लहर नव्हतीच. मी तर यापेक्षा वेगळीच कल्पना करत आहे. सवर्म हृदय कल्हारी तेथे कारुण्य वेळेच्या भरी लागला म्हणून लहरी भंजे चिना. अत्यंत नाजूक अशा हृदयाच्या कमळाच्या ठिकाणी आणि कारुण्य रूप ऐन संध्याकाळी अज्ञान सर्प चावला. त्यामुळे त्या भ्रमरूपी विषाच्या लहरी भंग पावत नव्हत्या. शास्त्रकार सांगतात हा शेवटचा श्लोक आजचा. मला कल्पना आहे वेळेची मर्यादा ओलांडली जात आहे. भगवान सांगतात, माऊली सांगतात, रात्रीच्या वेळेला जर सर्प चावला तर त्याचे विष उतरत नाही. त्याप्रमाणे हा मोहरूपी सर्प याचा दंश झाला परंतु कारुण्य रूप ऐन संध्याकाळी. बर कुठे चावला? मांडी हात वगैरे पायाला असं नाही तर थेट हृदयाच्या ठिकाणी. हे जाणून यायची प्रौढी असा विषाचा उग्रपणा जाणून जो केवळ दृष्टी मात्राने विष उतरवून टाकतो असा श्रीहरी गारुडी त्या ठिकाणी धावून आला. म्हणजे रूपक बघा कसं आहे. अर्जुनाला सर्पदंश झाला, मोहरूपी सर्पदंश, आणि मग त्याचं विष उतरवण्यामध्ये अत्यंत प्रसिद्ध असलेले श्रीहरी रूपी गारुडी त्या ठिकाणी आलेले आहेत. तशा त्या शोकमोहाने व्याकुळ झालेल्या अर्जुनाजवळ विष उतरवणारा मांत्रिक या रूपामध्ये श्रीकृष्ण शोभू लागले आणि तो आता अर्जुनावरील कृपेच्या अधीन होऊन सहज लीलेने अर्जुनाचे रक्षण करील. किंबहुना पुढच्या ओव्यांचे अर्थ फार सुंदर आहे. तो अर्जुन अज्ञान रूपिणी सर्पाने गिळलेला आहे असं जे म्हटलंय ते या करतात की भगवान त्याचं रक्षण करणारे आहेत हे जाणूनच. ज्याप्रमाणे मेघपटलांनी सूर्य झाकला जातो त्याप्रमाणे तेथे तो अर्जुन भ्रमाने स्वाधीन करून घेतला होता. ज्याप्रमाणे एखादा मोठा पर्वत उन्हाळ्यामध्ये वणव्याने प्रज्वलित व्हावा त्याप्रमाणे तो अर्जुन दुःखाने त्रस्त झालेला होता आणि म्हणूनच सहजच नीलवर्ण आणि कृपामृताने सजल असा गोपाल रूपी महामेघ त्या वणव्याला शांत करण्याकरता वर्षाव करण्याकरता अर्जुनाकडे वळला आणि
मग त्या गोपाळ रूपी उदार महामेघ कसा वर्षाव करणार, त्यामुळे अर्जुन रूपी पर्वत कसा शांत होणार आणि मग तेथे ज्ञानाचा नवा अंकुर कसा फुटणार आहे, ती कथा आपण पुढे एकाग्र मनाने ऐका असं माऊली म्हणतात. तीच कथा आता ऐका शांत चित्ते, म्हणे श्रोत याते ज्ञानदेव. आणि पुढे मग संजय धृतराष्ट्राला सांगतायत, एव मुक्त्वा ऋषिकेशम गुडाकेश परंतप न योत्स्य इति गोविंदम उक्त्वा तूष्णीम बभूवः तमुवाच ऋषिकेश प्रहसन्य भारत सेनयोरुभयोर मध्ये विषीदंत मिदम वचः. की अशा पद्धतीने हा जो अर्जुन आहे हा मी युद्ध करणार नाही असं देवाला सांगून त्या ठिकाणी थांबला. आणि त्यावेळेला हसत हसतच भगवान त्या अर्जुनाला म्हणाले, कुठे तर दोन्ही सैन्याच्या मध्यभागी आणि विषाद करत असलेल्या त्या अर्जुनाला भगवान म्हणाले. काय म्हणाले? श्री भगवान उवाच. एक प्रश्न पुढचा जो विचार आहे, भगवंताच्या उपदेशाचा जो प्रारंभ आहे तो आपण उद्या प्रश्न करणार आहोत. गीतेचा हा असलेला उपक्रम आहे, या उपक्रमापासून उद्या आपलं प्रवचन होईल. असो आज झालेलं हे तृतीय वाङ्मयीन पुष्प श्रीमद भगवत चरणारविंदी स्वामीजींच्या चरणारविंदी समस्त संत मांदियाळीच्या चरणारविंदी मी समर्पित करतो आणि माझ्या वाक प्रपंचाला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. श्री मत्सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. कृष्ण हरी ओम राम कृष्ण हरी ओम राम कृष्ण हरी ओम राम कृष्ण हरी कृष्ण हरि ओम राम कृष्ण हरि ओम राम कृष्ण